दोस्तों नमस्ते। पुणे में आज सुबह से कैब के रेट उबर एप्लीकेशन पे अच्छे से दिख रहे हैं। मैंने जैसे बोला था कि इस बार शुरुआत पुणे से होगी और बाद में मुंबई नागपुर के लिए हम काम करेंगे। जैसे पिछली बार हमने शुरुआत मुंबई से किया था और फिर नागपुर और पुणे का प्लान था, तो इस बार शुरुआत पुणे से कर रहे हैं। अगले हफ्ते में या अगले कुछ दिनों में हम ये चीजें मुंबई में भी लेके जाएंगे। तो अभी मैं फिर से फिलहाल पुणे का जो हमारा अभियान चालू हुआ है, कल से आपने देखा होगा, उसको आगे बढ़ा रहा हूँ। पुण्यातल्या कॅब चालक बांधवांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणात असे मेसेज येत आहेत की उबर ऍप्लिकेशनवरती चांगले दर, जे सरकार मान्य दर आहेत, ते दिसायला लागलेले आहेत आणि ओलावरती थोडेफार आढळून दिसतात आणि रॅपिडोवरती बिलकुल जे रेट्स येणं अपेक्षित आहे, सरकारी रेट मिळणं अपेक्षित आहे, त्यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करतोय, ते अजून रॅपिडोवर दिसत नाहीयेत, पण उबरवर दिसत आहेत। तर हे मला आपले जे संघटनेचे पदाधिकारी त्यांनी सकाळपासून आम्ही 1-2 वेळा मीटिंग्स म्हणजे ऑनलाईन मीटिंग घेतलं, त्यातनं सांगितलंय पुण्यातल्या, फक्त पुण्यातल्या, कारण की ॲज आय टोल्ड यू की आता सुरुवात पुण्यातनं करतोय, मुंबई नागपूरला पण नंतर बघू। पुण्यातले कॅब चालक आहेत, त्यांना कशा प्रकारे रेट कुठल्या ऍपवर मिळतात त्याचे स्क्रीनशॉट याच्यावरती टाका। मी कालच सांगितलं होतं की जर का कंपन्यांनी ऍपवरतीच सरकार मान्य रेट दिले तर आम्हाला अनलिमिटेड मोहीम पुण्यामध्ये पुन्हा चालू करण्याची गरज भासणार नाही। उबरनी त्याला प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे आभार। आशा करतो की उबरने जी सुरुवात केली ती असेच पुढे चालू ठेवतील आणि रॅपिडो आणि ओला सुद्धा लवकरात लवकर शासकीय रेट्स त्यांच्या ऍपवरती दाखवतील। सगळ्या कंपन्यांनी मिळून जर का हा सकारात्मक निर्णय घेतला तर आपण प्रवाशांना सुद्धा दिलासा देऊ शकतो। अनलिमिटेड ही मोहीम 100% कायदेशीर आहे, पण ती गैरसोयीची आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे। पण काही लोकांच्या गैरसोयीसाठी मी माझ्या कॅब चालकांच्या रिक्षा चालकांच्या अन्नावरती, त्यांच्या हक्कांवरती गदा आणू शकत नाही। रिक्षा चालक तर ऑलरेडी मीटरने पैसे घेतातच। हा विषय कॅब चालकांचा आहे पुण्यातल्या आता। तर उरलेल्या दोन्ही कंपन्यांना मी आवाहन करतोय की उगीच वातावरण चिघळवू नका, प्रवाशांना आणि चालकांना वेठीस धरू नका। आपल्याला सगळ्यांना जर का हा व्यवसाय अत्यंत स्मूथ आणि आपले जे एंड युजर आहेत म्हणजे नागरिकांना अत्यंत चांगली सेवा द्यायची असेल, कुठल्याही हडळ नको असेल, तर आडमुठेपणा करणं योग्य नाहीये। ज्या प्रकारे उबरने प्रतिसाद दिलाय त्या प्रकारे उर्वरित दोन्ही कंपन्यांनी द्यावा। पुण्यातल्या सगळ्या कॅब चालकांना माझं आव्हान आहे की कुठली कंपनी आज सकाळीपासून, माझ्या हिशोबाने आज सकाळी 8 वाजल्यापासून रेट्स मिळतात, किती 8 वाजल्यापासून रेट्स मिळतात। आज सकाळी 8 वाजले, कालचे परवाचे स्क्रीनशॉट टाकू नका। आज सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला काय रेट मिळतात त्याचा स्क्रीनशॉट या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाका, त्याचा आपण अभ्यास करूयात। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी सकाळपासून स्क्रीनशॉट पडतो, त्याचा आपण अभ्यास करूयात। कोण कसं प्रतिसाद देत आहे ते अजून आपण नीट अॅनालाइज करूयात। कुठल्या कंपनीला फारच आगाऊपणा करायचा असेल तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद पण आपल्या संघटनेमध्ये आहे। तर त्यांनी याच्या पुढे सुद्धा चूक केली, आम्हाला लाईटली घेऊन तुमचं लायसन्स रद्द झालं, बाईक टॅक्सीचे पैसे वाया गेले, तर पुढे सुद्धा आम्हाला लाईटली घेऊ नका। गव्हर्नमेंट अप्रूव्ड रेट तुमचे ऍपवरती दिसले पाहिजे, सगळ्याच कंपन्यांचे, उर्वरित दोन्ही कंपन्यांचे सुद्धा नाही दिसले तर संविधानिक कक्षेत राहून, कायद्याच्या कक्षेत राहून कामगार संघटना काय करू शकते ते तुम्ही उद्यापासून ट्रेलर बघताल। संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे जे स्क्रीनशॉट पडतील त्याचा अभ्यास करून आपण संध्याकाळी पुढचा निर्णय घेऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।